तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण खूप उशीर केला. 10 वाजले, 10 वाजून 21 मिनिटं झाली जवळपास. तर आपल्याला उशीर झाला कसं काय आज, की आपल्याला जायचं गावी, आज गावाकडे जायचं. तर मग जाता जाता व्हिडिओ बनवा म्हणलो. तर व्हिडिओ काय बनवा म्हणलो, तर विचार करू लागलो की काय व्हिडिओ बनवा. अर्निंगचं आहे त्याचं काय, त्याच्यात तरी थोडं म्हणजे बघायसारखं असते. तर विचार केला मी की आपली गाडीमध्ये CNGचं ॲव्हरेज ॲक्च्युली कळालंच नाही कधी, म्हणजे द्यायली बरे. पण आज आहे टाईम, म्हणजे आपण आज CNG भरायला चाललो आता. तर इकडून चाललो आपण, म्हणजे लातूरकडून. तर बघू आपण आता किती होईल, म्हणजे टाकी भरू आपण, 0 किलोमीटर करू आणि काढू आपण ॲव्हरेज. तर बघा गाईज, शेवटपर्यंत ब्लॉग नक्की भारी वाटेल तुम्हाला. आणि हे पण म्हणजे ॲव्हरेज पण कळेल कसं काय काय नाही. नवीन डिझायर किती घ्यायचं, ॲव्हरेज देईल काय नाही. CNGमध्ये पेट्रोल लागते, पण CNGवर कट होती. म्हणजे CNG एक टाकी आणि पेट्रोल 10 लिटर लागते जायला. त्यामुळं बघू गाईज, 10च्या वर लागते पेट्रोल, पण एक टाकी तर लागतेच, कारण की तिकडे गॅस नाही. त्यामुळं इथूनच एक टाकी फुल करून देत जातो. प्रेशरही दाखवतो तुम्हाला कितीचं आहे ते प्रेशर. भरू आपण, प्रेशर फुल असेल म्हणजे. चला तर गाईज, पंपावर भेटू. तर आपण आलो आता इथं याच्यावर, CNG पंपावर. इथे काय गाड्या 2च आहेत. करू आपण फुल. प्रेशर बघा, प्रेशर नंबर काय, प्रेशर चांगलं. बघू आता आपण. हॅलो. तर मित्रांनो, आपण आता फुल केली बघा टाकी. आता पंपावर जाय आपण. तर टाकी फुल झाली आता. आपण आता काय करू, आता आपण किलोमीटर इथे 0 करू. ट्रिप मीटर, हे मीटर 0 करू, म्हणजे आपल्याला कळेल किती ॲव्हरेज येईल काय नाही. बाई हे काढी दंडा, याच्यावर जायचं. A मीटर बघा, A ट्रिप A, याला करू. याला दाबून धरायचं, झालं 0. बाय. ट्रिप A 0 झाले. मित्रांनो, आपण भेटू आता. थोडा नाश्ता करून निघू आपण. तर आपण आता आपल्याला कळेल किती ॲव्हरेज देईल काय नाही गाडी. रस्ता दाखवतो तुम्हाला मी, कोणता खराब लागते, कसा चांगला लागते. थोडा आता खराब लागला तर खराब दाखवतो, चांगला लागला तर चांगला. तर काही विषय नाही, चांगला दाखवतो. पण राहा कंटिन्यू ब्लॉग बघा, कसं काय ॲव्हरेज देते काय नाही बघू आपण. आता 0 केली गाडी किलोमीटर. तर चला, तर आपला प्रवास सुरू झाला आता. ॲव्हरेजचं पण व्हिडिओ सुरू झाला बघा. 2 किलोमीटर झाली गाडी CNG मध्ये. तर चला मित्रांनो, कंटिन्यू बघा ब्लॉग, नक्की चांगला वाटेल तुम्हाला ॲव्हरेजचा. तर मित्रांनो, आपण थोडा रूट चेंज केला इकडे नगरकडं. आता अहिल्यानगरकडं आपण वळलो. आता थोडं राहिले बघा. कॉलेज किती भारी बनवले, कॉलेजसाठी अहिल्यानगरच्या थोडं, म्हणजे उरोळी कांचनला आपण इकडे आलो. हे बघा, इंग्रजीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे बघा.
एकदम भारी आहे. तर मित्रांनो आपण आता बघा किती रन झाले, 109 किलोमीटर गाडी चालली. हे रस्ता सिंगल आहे. तर अशा सिंगल रस्त्याला मागून गाड्या यायल्या तर त्याला म्हणजे ओव्हरटेक होऊ द्यायचं किंवा आपण म्हणजे असं बरोबर चालायचं नाही. त्यामुळं तसं आता कोणत्या रस्त्यावर. तर मित्रांनो आपण आलो आता इथं नगरच्या जवळजवळ आलो बघा. 109 किलोमीटर बघा. अजून समजा म्हणजे जवळपास 6-7 काड्या आहेत. 3 काड्यामध्ये 109 किलोमीटर चालली. तर रस्ता चांगला आहे बघा. हे उरोळी कांचलहून सरळ जिकडे एक नगरकडे जाते. तर तिकडं आपण का गेलो नाही लातूरहून, म्हणजे लातूरहून बार्शी मार्ग लातूरला जायचं होतं आपल्याला, पण टोल लागते 2-3. तर त्या टोलमुळं मी इकडून आता मग सारखंच पडते ते. आपलं किलोमीटरही जास्त होती तिकडून, पण रस्ता चांगला होता त्यामुळं मी तिकडे जावं म्हणलो. आता त्यामुळं कॅन्सल केलं तिकडलं आणि आता इकडून तर पहिलंच कमी दाखवत होतं. 414 किलोमीटर दाखवत होतं फक्त. तिकडून 500 दाखवायचे. तरी मला वाटलं तिकडून म्हणजे थोडा रस्ता चांगला आहे, हायवे. त्यासाठी मी तिकडून लातूरहून तर हायवेच आहे आणि इथून म्हणजे शेटफळपर्यंत हायवे आहे. आणि पुन्हा तिथून तरी ते उरळी मार्ग काहीतरी ते आहे ते गाव. हां, बार्शी मार्ग ते जरा सिंगल आहे पण बरं आहे रस्ता ते. त्यामुळे तिकडे जायचं होतं आपल्याला, पण आता इकडून आलो मेंढ्या आता रस्त्यावर. हां, आता क्लिअर आहे. तर ते पण रस्ता चांगला आहे. ते रस्ता बरं आहे, पण रन वाढू लागला आणि टोल वाढू लागली. त्यासाठी 400-500 रुपये टोलमध्ये जात होते. तर आपण इकडून आलो. इकडून पण एक नंबर रस्ता आहे. हॉटेल पण चांगले आहेत. हे बघा ना, बाबा रामदेव हे राजस्थानी हॉटेल आहे तिथे. तर मित्रांनो आपण आता आपली गाडी तर मला वाटते बरीच चालेल. 200-250 किलोमीटर तर 250च्या वर चालेल आता CNG वर. तर चला आपण भेटू आता पुढे. एकदम रस्ता चांगला आहे बघा. हे त्यानंच चालायलो आपण. रस्ता आता हायवेचाच होय. म्हणजे सिटीमध्ये एवढा ॲव्हरेज देत नाही गाडी, कारण की सिटीमध्ये आतापर्यंत अर्धी टाकीच्या वर खाली होत होती. अर्धी टाकीत होत होती. त्यामुळं आपण हायवेचाच ब्लॉग्स करायचं ठरवलं की हायवेवर ॲव्हरेज किती देते गाडी. तर आता परत येते. तर चला भेटू पुढे. तर मित्रांनो आपण आलो इथं नगर बायपासला, अहिल्यानगर बायपासला आलो बघा. सरळ आहे अहिल्यानगर आणि आपल्याला जायचं हे बायपास आहे बघा. हे जे ते दिसायला ते बायपास आहे. त्या बायपासनं जायचं आपल्याला आता माजलगावहून मग परभणीहून नांदेड. तर चला मित्रांनो भेटू आपल्याला. आता आपली गाडी चालली 133 किलोमीटर चालली बघा. 4 काड्यामध्ये. बघू आता याच्या किती ॲव्हरेज देते काही नाही. तर चला करू कंटिन्यू ब्लॉग पुढे.
तर मित्रांनो आता आलो आपण तिसगावपर्यंत. तिसगावला आलो. 142 आपले 182 किलोमीटर गाडी झाली आतापर्यंत. 4 काड्या आहेत आता अजून पण चांगला ॲव्हरेज द्यायली, पण आता रस्ता पण खूप सिंगल आहे. बघू आता आपण तिसगावपर्यंत आलो आहोत. आता पाथर्डीला एकदा थांबवतो मी. पाथर्डीला भेटू आपण. तर आता पाथर्डीच्या लय पुढे माजलगावच्या जवळपास जाते गाडी असं वाटायला मला एक अंदाज. तरी बघू आपण किती आपल्याला अजून वेळ आहे काय नाही, म्हणजे किती ॲव्हरेज द्यायली काय नाही गाडी. आता काय सिंगल रस्ता आहे काय जे म्हणजे मित्रांनो, तर त्यामुळं आता थोडं ॲव्हरेज कमी पण होऊ शकते. पण असं माझा एक अंदाज आहे की बा 288-80 पर्यंत तर द्यायला पाहिजे कशाही रस्त्यानं, म्हणजे पण ट्रॅफिक नाही ना इकडे, त्यामुळं द्यायला पाहिजे तेवढं. तर बघू आपण आता पुढे पाथर्डीवर मी एकदा थांबतो. पाथर्डीला एकदा अपडेट करू तुम्हाला किती व्हायला काय नाही, कशी चालली. तर चला भेटू आपण पाथर्डीवर आता. तर मित्रांनो आपण आलो आता पाथर्डीमध्ये. हे बघा पाथर्डीमध्ये आलो. आता आपल्याला गाडी तर बरं ॲव्हरेज द्यायली. 193 झालं बघा आता. तर आता सध्या तर बरं आहे. आता पाथर्डीला आपण आता चहा काहीतरी घेऊ आपण इथं. म्हणजे पुण्याहून निघालो आपण तेव्हापासून काय थांबलोच नाही. तर आपण आता इथं बघू, चहा घेऊ आधी. आपल्याला चहा म्हणजे पाहिजेच. चहाशिवाय काही चलत नाही आपलं दिमाग. त्यामुळे चला मित्रांनो आपण चहा घेऊ आणि करू कंटिन्यू आपला प्रवास. तर चला भेटू चहा घेऊन. तर मित्रांनो आपण आलो इथं माजलगावच्या जवळ पाथरीच्या पुढं आहे माजलगाव. इथून जवळपास 70-80 किलोमीटर आहे अजून. बघा आता 2 कडे आहेत. नाश्ता केला आपण इथं, आता थोडं थांबलो होतो, ब्रेक घेतला. आणि हे बघा 2 काड्या राहिल्या आता. तर आता बघू आता पुढे आपल्याला CNG पंप भेटेल, पण आपल्याला पेट्रोल टाकावं लागते गाडीमध्ये आता. तर जाऊ आता. किती वेळ चालेल आता याच्यात. इथंपर्यंत 250 किलोमीटर झाला आता. 2 काड्या राहिल्या. तर आतापर्यंत चांगला ॲव्हरेज दिले. 2 काड्यामध्ये कमीत कमी माझ्या म्हणजे हिशोबाने 30 किलोमीटर तर चलाय पाहिजेत. 30-40 किलोमीटर आरामात चलाय पाहिजे. बघू आपण गाईज आपलं मित्रांनो किती आपल्याला ॲव्हरेज पडेल लास्ट. चला तर कंटिन्यू करू आपण ब्लॉग. तर मित्रांनो आपण आता माजलगावच्या जवळ आलो. समजा माजलगाव इथून 50 किलोमीटर असेल अजून. तर बघा आता रिझर्व लागली. आपण इथं पंप आहे भारतचा. इथं आपण काय करू, पेट्रोल टाकून देऊ गाडीमध्ये. चालू आहे कसं काय बंद आहे की, तर पेट्रोल टाकू म्हणजे गाडी आपली बंद पडणार नाही रस्त्यात पुढं. तर चला पेट्रोल टाकू आणि निघू. तर आपण पेट्रोल टाकलं बघा. आता पेट्रोल टाकलं आपण. आता निघालो आपण आता आपल्या नांदेडला समजा. तर आता बघू किती वेळ जाते. एक गाडी राहिली फक्त आता. तर वेळ खूप झाला. एकच गाडी राहिली बघा. आता याच्यानंतर काय म्हणजे पेट्रोल आपलं CNG पूर्ण संपली की इथं काय होते, इथं म्हणजे पाहण्याचं चिन्ह येते. CNGचं आणि पाहण्याचं मिळून मिसळून एक चिन्ह येते या साईडला एक. मग तेव्हा पूर्ण CNG संपवली म्हणावं, म्हणजे पेट्रोलमध्ये आली. तर आपण बघू आता किती वेळ लागते याला, म्हणजे किती वेळ चालते ते. आता लागली रिझर्व लागली, पेट्रोल टाकलं आपण. तर चला तर बघू आपण आता किती वेळ चालते गाडी. तर एका गाडीमध्ये गाडी. तर मित्रांनो आपली गाडी 90 झाली बघा. 290 झाली.
आणि आता लपलप करायला फक्त सुरुवात झाली लपलप करायला. आता ते आपली गाड्या लपलप करायला की आपली गाडी 8 किलोमीटर तरी 100% जाते. म्हणजे मी किती वेळेस बघलेलं आहे की लपलप करायल्यावर किती चालली ती. तर ते 8 किलोमीटर तर जाते 100%. 7-8 किलोमीटर तर जाते, 10 किलोमीटर जाते तशी. पण आता रस्ता सिंगल आहे, एक्सिलेटर कमी जास्त व्हायला त्याच्यामुळं. तर बघू आपण किती जाते आता हे. आता बघा हे लप करायला. तर चला आता बघू आपण किती वेळ जाते ती गाडी. तर आता झालं गाडीचं किलोमीटर 297. आत्ता पण CNG वर आली नाही अजून, आपलं पेट्रोलवर आली नाही. पेट्रोलवर अजून आली नाही. म्हणजे खूप ॲव्हरेज द्यायली चांगलं ती. आता बघू आपण. पण इतका रस्ता म्हणजे वन सिंगल होता काही जागी, हे ते इतकं म्हणजे बरंच ॲव्हरेज दिलं ते. मला वाटलं 288 पर्यंत जायला वाटलं, 80 म्हणजे जास्तीत जास्त 80 वाटलं. तर 85-90 पर्यंत जास्तीत जास्त. 97+ चालली तरी अजून चालायची. म्हणजे आता जास्त नाही चालत. आता 2-3 किलोमीटर चालते बघा. 2-3 किलोमीटर झाले की मग आता येते पेट्रोलवर. 97 म्हणजे 98 झालं जवळपास. 7 झाले ते, 7 झाले 98. खरंच खूप मायलेज ॲव्हरेज चांगलं द्यायली गाडी. पण आता ते रस्ता खराब होताना 300+ जात होती, 320-330 तर चालतच होती. तर गॅसही खूप बसला होता आपला त्या मानानं. गॅस 8 किलो बसला असेल, कारण की पहिला होता खूप. म्हणजे पहिला असेल 2 किलो आणि पुन्हा बसला 5-6 किलो वाटते. तर आता बघू किती वेळ चालते अजून. 98 झाली आता बघा. खूप कमाल झाली. तर मित्रांनो आता आली पेट्रोलवर आली बघा. 98 चालली, करेक्ट 98 चालली. आत्ता आली पेट्रोलवर. हे वरी पेट्रोल नाव दिसायला ना ते. आत्ता आली पेट्रोलवर. तर आपली गाडी 298 चालली. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. ब्लॉग झाला फायनल आपला. आता चहा घेऊ आपण कुठेतरी आणि निघू आता गावाकडे. आता बघू पाथरीवर एखादी जर CNG पंपवर CNG भेटली तर भरू, नाही तर मग जाऊ पेट्रोलवर. काही नाही असं चलती. तेवढं फार पेट्रोलवर चालली तर चांगली राहते गाडी. तर भेटू गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय.